अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणासंदर्भातली एसआयटी कडून अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलाय। उद्या राम मंदिर चोरी प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे। उद्यापासून पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होत आहे आणि सुनावणी देखील पार पडते, त्यामुळे त्याचे कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे केंद्र आणि यूपी सरकारकडून तुषार मेहता हे बाजू मांडणार आहेत। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। रामराजे, उद्या एकीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार तर दुसरीकडे सुनावणी देखील पार पडणार आहे, कसं बघायचं याकडे? बरोबर, कारण विरोधकांनी आजपासूनच राम मंदिराचा मुद्दा संसदेमध्ये उचलण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीतून त्यांच्या बोलण्यातून पण तेच दिसतंय। परंतु सुप्रीम कोर्ट नेमकं काय या संदर्भामध्ये लक्ष घालणार ते बघावं लागणार आहे। त्याचा मुद्दा म्हणजेच की सुप्रीम कोर्टामध्ये आता एसआयटीचा रिपोर्ट जो आहे तो बंद लिफाफ्यामध्ये सोपवला आहे आणि त्या एसआयटीच्या रिपोर्टमध्ये नेमकं कोण दोषी आहे हे पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर चंपत राय जे की विश्व हिंदू परिषदेचे महत्वाचे नेते आहेत आणि ते राम जन्मभूमी ट्रस्ट मध्ये मुख्य पदावर होते, तर चंपत राय यांच्यावर काय आक्षेप घेतले जातात का, त्यांचा यामध्ये काही हात आहे का, हे सुद्धा एसआयटीच्या या चौकशीतून स्पष्ट होईल। त्यामुळे नेमकं या संपूर्ण प्रकरणासाठी जे दान चोरी प्रकरण होतं त्यासाठी दोषी कोण आहे हे स्पष्टपणे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये कळू शकेल आणि त्यानंतर सुद्धा विरोधक संसदेमध्ये आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एसआयटी मध्ये काय दिलेलं आहे, दोन्ही बाजूने काय मुद्दे मांडले जात आहेत वकिलांकडून, ते सुद्धा बघणं आवश्यक आहे। त्यामुळेच उद्याची सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। धन्यवाद रामराजे।